गुड मॉर्निंग गाईज. आज काय दिवस आहे? 2 एप्रिल. आज 2 एप्रिल आहे, ट्यूजडे, मंगळवार. आम्ही निघालोय आमच्या नेटिव्ह प्लेसला, गावी रत्नागिरी. हा, आम्ही रेडी आहे. दिसतंय हा, दिसतंय आलू भुजिया. गावी की आम्ही निघालो आता आमच्या गावी पालखीसाठी. आमच्या गावी पालखी येते, मग त्याच्यासाठी पण. आणि घरात लग्न, जसं तुम्हाला सांगितलेलं गेल्या ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी मग ते पत्रिका पण आम्हाला द्यायची गावी सगळ्यांना. हा, सकाळी सकाळी चांगलं दर्शन घ्या. कोणाचं? आमच्या सोबत या. जाऊ शकतो फिरायला जाऊ. पकड तू पकड. आमच्या सोबत केदार नाही येत आहे आज. त्याची एक्झाम, तो पहिला मुंबईला जाणार, त्याची एक्झाम देणार आणि 5 तारखेला येणार रिटर्न. चला मग जर्नी कंटिन्यू करूया आणि कुठे कुठे आम्ही थांबू तिथं तुम्हाला दाखवू. हा ब्लॉग मराठीचाच होणार आहे, म्हणजे अर्ध मराठी अर्ध हिंदी करू. यस, भेटूया मग. गाईस थांबलो आता आम्ही, थोडासा ब्रेक घेतला, वॉशरूमला जायचं होतं. ॲक्च्युली तिकडून निघालेलो आम्ही ना, तेव्हा आमचा प्लॅन असाच होता की डायरेक्ट संभाजीनगर टू डायरेक्ट चिपळूणला थांबायचं. आम्ही ॲक्च्युली ब्रेकफास्ट कुठे करणार नाही आहे. चिपळूणला एक दीपक हॉटेल करून आहे, एकदम फेमस आहे नॉनव्हेजसाठी. मग डायरेक्ट दुपारी तिकडेच जेवणार आहे. एस्टिमेट टाईम 2 दाखवत होता आम्ही तिकडून निघालेलो तेव्हा. आता बघूया किती टाईममध्ये पोहोचू ते. थोडं 100 120 स्पीड चालू आहे आता. पोंग्याला बोललो शूज घालायला, तर चप्पल घालून. ठीक आहे, जाऊ दे. कम्फर्टेबल असतं ॲक्च्युली ट्रॅव्हलमध्ये. आम्ही खूप पेट्रोल पंपवरती बघितलं, वॉशरूमचा खूप इश्यू येतो. ह्यांचं बघूया, चांगलं असेल तर ठीक आहे. सुसू ब्रेक कम्प्लीट झालेला आहे. एक मेंबर आतमध्ये. तुम्हाला काही बोलायचं आहे का? झोपून आलेले, किती तास झोपले? किती वाजले? अर्धा तास मी झोपले नाहीये. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. 8 वाजले, 5:30ला निघाले, 8 वाजेपर्यंत झोपून आलेले. गाडी कुदवतोय. एक मिनिट, गाडी कुदवतोय ते नाही सांगते भाई. ही नाही कुदवली, एकदाच कुदवली फक्त. ते पण जरासं असं बंप आलेलं पटकन म्हणून. काही बंप आलेला नाही. चला आता. दिसत नाही मला. काय चष्मा आत्ता घातला मी, चष्मा पहिला नाही घातलेला. चला झाला आमचा सुसू. आता चटरपटर चिप्स विप्स जरा खातो. हे आम्ही रात्रीच घेऊन ठेवलेलं, 10 वाजता रात्री गेलेलो, जरा हे घेतलं. हे तुम्हाला माहिती असेल, एक शार्क टँक मध्ये आलेलं ते बियॉन्ड स्नॅक्स केरलावाले. ते चांगले असतात ते ॲक्च्युली. पेरी पेरीवाले एकच घेतलं, दुसरं पण घ्यायला पाहिजे. लेजेंडरी, हे सर्व लेजेंडरी आहे. चटाका पटाका, चटाका पटाका जरा खाऊया आणि कटाका होऊया. कटाका जर्नीमध्ये मजा येते. रोड एवढा मस्त केलेला आता या साईडचा. पहिला आम्ही कसं नगर पुणे मार्ग असं जायचो, संभाजीनगर ते रत्नागिरी, नगर पुणे असं मग जायचो. आता हा मधून नगरच्या पहिलाच एक लेफ्ट आलेला आहे, दौंड रोड. येस, दौंड रोड आहे. हा, एक मेंबर आहे, त्याची परीक्षा तुम्हाला जसं सकाळी सांगितलं मी. तो आलाच नाही बिचारा. तो आता नंतर येईल मागून. उद्या त्याची फ्लाईट आहे, तो संभाजीनगर ते मुंबईला जाईल, एक्झाम देईल, नंतर परत येईल तिकडून. ते पण त्याला पॉसिबल झालं तर येईल तो. हाँ पॉसिबल झालं तर येईल. आमचे अंकल पण येणार आहेत. हाँ, अंकल गँग्स भी आने वाले. अंकल और शिलोक गँग्स. शिलोक गँग येणार आहे आमचे. ते लवकर आले तर मग तो नाही येऊ शकत. अगर ते ऑन टाइम आले त्याच्यासोबत मग ते येतील. चलो चला, बिस्किट का आहे. जर्नी कंटिन्यू करूया पुढे. बाय. कोयना घाटात पोहोचलोय. तिकडे चालू झाला नाहीये, परत रिव्हर दिसलेली म्हणून थांबलो. कोयना रिव्हर बोलतात मागे. एवढं भारी आहे ना. या साईडला इकडे डॅम आहे खूप मोठा, कोयना डॅम. आपल्या महाराष्ट्रामधला खूप मोठा डॅम आहे. त्यांनी आता पाणी सोडलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे वाहतं पाणी आपल्याला वाहताना दिसू शकतं. तुम्ही उन्हाळ्यात पण बघाल ना, एवढं भारी आहे. उन्हाळ्यात पण बघा एवढं पाणी आहे ना या नदीला. हे बघा, डॅम सोडलाय म्हणून पाणी आहे ना, तर एवढं नसतं ऍक्च्युली. नाही, एवढं असतं नॉर्मली, पण आता सोडलंय पाणी, त्याच्यामुळे इकडे वाहत चाललंय.
कोयना डॅमचा हे आता उन्हाळ्यात सोडलेलं हे पाणी आहे. कोयना डॅम इथून 1-2-3 किलोमीटर वरती आहे. इकडे आता आम्ही घाट चढायच्या अगोदरच थांबलोय खाली. आता थोड्या वेळानंतर कोकणातली हद्द सुरू होईल. हा हद्द झालेली आहे चालू. नाही अजून आता थोड्या वेळानंतर चालू होईल. एक कोयना घाटावरून चालू होईल आमची हद्द. कोयनातून आमची हद्द कोकणाची कोयना घाट वरून चालू होईल. हे आमचे शूटर बॉय शुभम दी सावंत अरे आमची गाडी तरी from दाखवा. उक्षी 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 hashtag वॉटर उक्षी पार्क वॉटरफॉल्स सॉरी उक्षी वॉटर पार्क बोलते. बॉडी बना रहे हैं और ये हमारी गाड़ी है. ऊन प्रचंड आहे, प्रचंड ऊन आहे इकडे. अरे भाई 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 मला आता हे लोक परत मागे बसवणार आहेत आणि हा नुसता गाडी कुदवणार आहे. धुडूम धडम धुडूम. आणि हा नीना दे ना, हा फक्त समोर शायनिंग मारायला बसलेला आहे. हा काय समोर बसून व्लॉग करत नाही, गाणी पण लावत नाही नीट. शूटर नुसता झोपा काढतोय तो समोर बसून. ना गाणी लावतोय, ना व्हिडिओ काढतोय, ना काही बोलतोय, व्लॉग काढतोय, कुछ भी नहीं. खायचे त्याला. हाँ भी वो तंगड़ी खाने के लिए हम लोग जाने वाले हैं. चिकन लेग पीस जाके उधर जाके बताते. राइट में कोयना डैम है. थोड़ा स्लो ले ले गाड़ी, थोड़ा गाड़ी स्लो ले ले. देख ले दिखता है क्या? और आगे चल थोड़ा, और आगे चल थोड़ा आगे चल थोड़ा. नदी आहे. वो देख ऊपर हुआ. और आगे थोड़ा, और आगे. हा ते बघ, दिख गया. भिंत. हा दिसली वरती हा डोळे काढ तुझ्या. ती भिंत मला का नाही दिसत? हा येस ती बघ नीना झूम दिसते का तुला? ती दाखवते थोडी तिकडून नदी दाखव. कोयना नदी. हे बघा कोयना नदी अशी आहे. खूप पुढे आला सर. पाठीमागे शुभम पाठीमागे. ही नदी आमची कोयना नदी. जुनं आलं ओरिजिनल काटा लागा. मग बघितलं असं तुम्ही अशी एकदम सुरेख स्वच्छ नदी कोयना नदी. बोला. हे आमचा रत्नागिरी जिल्हा आता चालू झाला. हा कोयना घाट आहे. आता हळूहळू घे जरा, आपल्याला थोडं शूटिंग करायचं आहे. आणि इथं थांबू जरा. इथं एक चहा आणि कोकम सरबत एक फर्स्ट क्लास मिळतं इथं उन्हाळ्यामध्ये. आणि इथून पुढं कोकणी माणसाचं साम्राज्य चालू झालं आहे. आणि आता सध्या कोकणामध्ये आंब्याचा सीझन चालू झाला आहे, काजूचा सीझन चालू झालेला आहे. आणि आता आपण कोकणातला कोयनाचा घाट खाली उतरतोय. हा घाट साधारण 26 किलोमीटरचा आहे. फार डेंजर घाट आहे. पावसाळ्यात फार पाणी येत असतं, वरून धबधबे चालू असतात, दरी कोसळायचा चान्स असतोय. त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये थोडंसं सावधगिरीत यावं लागतं ह्या घाटातून. अतिशय जास्त पाऊस पडतो. आणि आता इथून 26 किलोमीटरला चिपळूण आहे. चिपळूणला आता आपण एक अर्ध्या तासानंतर आम्ही चिपळूणला पोहोचतोय. आता आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे, जांभळाचं सीझन चालू झालं आहे, करवंदाचं सीझन चालू झालेलं आहे. आता आम्ही चिपळूणला जाऊन फर्स्ट क्लास मालवणी करी, पापलेट, सुरमई वगैरे खाणार आम्ही. दीपक हॉटेल म्हणून एक फेमस हॉटेल आहे, ते आम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवू त्याचा प्रॉपर. आणि आम्ही मागच्या 25 वर्षापासून त्या हॉटेलमध्ये दुपारी जेवायला येत असतो. आणि फारच सुंदर जेवण मिळतं, मालवणी जेवण मिळतं, फिश मिळते, मटन, चिकन सगळं मिळतं, नॉनव्हेज, व्हेजसुद्धा मिळतं चांगलं. दुपारच्या जेवणाचा आम्ही तिथं स्वाद गेल्यानंतर मग आम्ही आमच्या गावी परत पुढं प्रवास चालू करतो. तिथून माझं गाव 50 किलोमीटर आहे, संगमेश्वर म्हणजे त्याचा इतिहास फार मोठा आहे. संगमेश्वर म्हणजे तिथं संभाजीला पकडलं ते गाव आहे. पण ते संभाजीला पकडलेलं असं सांगणं मला ते बरं वाटत नाही, कारण संभाजी जर अजून 15-20 वर्ष जरी जगला असता तर आज फार मोठं हिंदूवरचं जे अत्याचार झाले होते ते फार कमी झाले असते. त्याच्यामुळे हे आमच्या गावात हे व्हायला नाही पाहिजे होतं. संगमेश्वरला संभाजीला पकडलं. संभाजीचा फार मोठा इतिहास आहे. संभाजीला पकडलं गेलं आणि इथून त्याला वरती पुन्हा नगरला घेऊन गेले.
तर अशी एक हिस्ट्री आहे संभाजीच्या बाबतीत. मला एका माझ्या मित्राने विचारली होती की संभाजीला तुझ्या गावाला पकडलं आणि संभाजी तर मराठ्यांचा राजा होता, मग तो मराठ्यांचा राजा असताना मग त्याला नगरपर्यंत औरंगाबादपर्यंत नेऊन तिकडं मारलं, मग तोपर्यंत त्याला 500 किलोमीटर सोडवायला कोण मराठे का नाही आले? का नाही कळलं त्यांना की बाबा संभाजीला पकडलंय, मग आपण त्याला वाचवायला लोक आले होते. पण काय झालं होतं की औरंगजेबाचा तो जो माणूस होता ज्यानं पकडलं होतं त्यानं काय केलं होतं, संभाजीचा वेशभूषा सगळं त्यांनी चेंज केलं होतं. बघा आता घाट परत एकदा बघा, घाट लेफ्ट साईडला घाट बघा. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचा उद्देश असा आहे की हा जो घाट आहे ना हा इंग्रजांनी शोधून काढला. इंग्रजांनी कसा शोधून काढला ह्याची कल्पना तुम्हाला असेल, मला माहीत नाही, पण माझ्या नॉलेजच्या हिशोबानं इथं पहिल्यांदा धनगर लोक मेंढं चरवण्यासाठी कोकणातून वरती देशावरती यायचे सातारा जिल्ह्यामध्ये. तर तेव्हा त्या मेंढपाळालाच हा रस्ता माहिती असायचा. आणि मग इंग्रजांनी काय केलं की ह्या रोडचा शोध घेतला, ते मेंढपाळाकडनं शोध घेतला त्याने. मेंढपाळाला ते पुढं करायचे, तू कोकणातून वरती कसा गेला घाट तोडून, मग मेंढपाळ तो पायवाट दाखवायचा. मग त्या पायवाटाची इंग्रजांनी हा घाटातला रस्ता तयार केला. असं एक ह्या घाटाचं म्हणजे तुम्ही कोकणात तुम्हाला घाट हा कंपल्सरी लागतो. तुम्ही मुंबई किंवा डहाणूपासून गोव्यापर्यंत तुम्ही खाली उतरत तरी घाट लागणारच आहे. कारण आपल्याला सह्याद्री क्रॉस करून खाली उतरावं लागतं समुद्र किनाऱ्यापट्टीला. तर असा ह्या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे की इंग्रजांनी एका मेंढपाळाच्या मदतीनं ह्या घाटाचा शोध लावला. पहिली पायवाट त्याला मिळाली आणि नंतर मग त्यांनी रोड केला. थोडासा डेंजरस घाट आहे हा. आता जरा थोडंसं इम्प्रूव्हमेंट केलं आहे, थोडंसं वाढवलं. आत्ता आमच्याकडे गेल्यानंतर आम्ही आज मंगळवार आहे, संध्याकाळी आम्ही काजूची भाजी करणार आहे. काजू ओले काजू असतात, ते ओले काजूची भाजी फार सुंदर लागते. ओरिजिनल काढून आणणार आणि ते करणार म्हणजे. आणि आमच्याकडचे मालवणी रेसिपी फारच सुंदर आहेत. ओल्या काजूची भाजी इतकी सुंदर, नदीतले मासे इतके सुंदर मिळतात. अजून एक आमच्या कोकणातलं एक आवडतं पेय असं आहे की हे हेवी जेवण झाल्यानंतर सोलकढी पितात. सोलकढी हे नारळाच्या दुधापासून तयार केली जाते आणि ती सोलकढी इतकी अप्रतिम असते, तुमचं डायजेशन चांगलं होतं. हे एक देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये पैसे टाकतात थोडेसे. हे मंदिर आहे, मंदिरामध्ये थोडेसे पैसे टाका ना. आत्ता ओरिजिनल आत्ता घाट चालू झाला बघा. आता आम्ही घाटाच्या एंडिंगला आहे. आता थोड्या वेळा आम्ही चिपळूण जाणार मस्तपैकी. परत तुम्हाला सांगतो एकदा, फिश करीचा आनंद घेणार आहोत आम्ही. चिपळूणला गेलो म्हणजे तळकोकण. चिपळूण हे प्रत्येक वर्षी महापुरामध्ये महापुरात डुबत असतं, फार लोकांचं नुकसान होत असतं. मागच्या वर्षी 2 वर्षापासून तो चालू आहे प्रकार. तर मी सुद्धा 2 वर्षापूर्वी फार मदत केली होती चिपळूणच्या रहिवाशांना. अन्नधान्य दिलं होतं औरंगाबादवरून पाठवून 1 ट्रक. असं कोकणासाठी काही ना काही करत असतो आम्ही. तर कारण ही आमची जन्मभूमी आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला करावं लागतं. मग आमची कर्मभूमी मराठवाडा आहे, औरंगाबाद. त्याच्यामुळे जे काय असेल ते थोडंसं शेअर्स करतो आम्ही. फुलाची पाकळी देत असतो. आता आम्ही चाललो आहे, आमच्या ग्रामदेवतेची पालखी आमच्या घरी येणार आहे. त्या पालखीसाठी आम्ही चाललो आहे. आमचा फार मोठा शिमगा म्हणजे आमचं फार मोठं सेलिब्रेशन असतं आहे, फार मोठा सण असतो आहे. गणपती आणि शिमगा हर एक चाकरमानी गणपतीला आणि शिमग्याला कुठल्याही भारतात कुठल्याही कोकणी हा आपल्या घरी येणारच. पालखीला आणि गणपतीला कंपल्सरी येणार. तर त्याच्यातला मी थोडासा एक वेगळा मनुष्य आहे की मी जेव्हा माझ्या संघर्षामध्ये मी 12 वर्ष आलो नव्हतो कोकणात, घरात आलो नव्हतो. त्याच्यामुळे तो एक थोडासा अपवाद असतो. एखादा संघर्ष करताना मी सगळं हे विसरलो होतो. तर आता पण मी मागच्या 20-25 वर्षापासून रेग्युलर येतो. त्याच्या आधी जेव्हा मी घर सोडलं 84 ते 94, 95, 96पर्यंत मी म्हणजे 10 ते 11 वर्ष मी घरी गेलो नव्हतो. संघर्ष फार करावा लागला माझ्या बिझनेसमध्ये आणि त्या केसमध्ये मी नाही जाऊ शकलो 10-12 वर्ष. त्या संघर्षामुळेच मी आता 6 महिन्याला 3 महिन्याला एकदा जात असतो कोकणात. माझे आईवडील राहतात कोकणात, वयस्कर आहेत. माझं फार्म हाऊस आहे, माझी आंब्याची बाग आहे, काजूच्या बागा आहेत. आणि हा एरिया जो आहे घाटातला एरिया पावसाळ्याच्या दिवसामध्ये इतका सुंदर दिसतं, इतके धबधबे असतात इथं.
फारच सुंदर असतात. अप्रतिम एरिया आहे आमचा हा. वातावरण चांगलं असतं, इथलं खाणं चांगलं आहे, इथली माणसं फार प्रेमळ असतात. तर असं हे आमचं कोकण. थँक्यू. थँक्यू. मग आम्ही पोचलो आता दीपक हॉटेलमध्ये. गाडी ॲक्च्युली इथे पार्क करू नाही शकत. हा छोटा रोड आहे, तुम्ही बघू शकता, एकदम छोटा रोड आहे. इकडे ते हॉटेल आहे दीपक. गाडी तुम्हाला मागे पार्क करायला लागेल, थोडंसं डिस्टन्सवर आहे, 100 मीटरवरची पार्किंग आहे. म्हणजे प्रॉपर पार्किंग नाही आहे, ती जागा आहे मोकळी, तिकडे पार्क केली आम्ही गाडी. जे दीपक आम्ही हॉटेल बोलत होतो ते बघा हे आहे हॉटेल दीपक. हे अशी झोपडं आहे, त्याच्यामध्ये जेवण ते लोक देतात. एवढं भारी हॉटेल आहे, जेवणामध्ये टेस्ट तर एकदम बेस्ट. अप्रतिम. आज इथं मंगळवार आहे आणि कोकणात लोक मंगळवार जास्त नॉनव्हेज खात नाही म्हणून आज इथं गर्दी कमी आहे, खूप कमी आहे. नाही तर इथं बाहेर वेटिंगला 10 जण उभे असतात. आज वेटिंग नाही आहे आणि शिमग्याचा उत्सव चालू आहे, त्यामुळे बरेच लोक नॉनव्हेज खात नाहीत. लोकांच्या घरी पालखी असते त्याच्यामुळे. आता या आम्ही आता थाली मागवली, पापलेट थाली. यांनी चिकन वडे मागवलेत. त्या दोघांनी पण चिकन वडे एकीने मागवल्या कुणी, आणि तिने पण कुठली तरी सुरमई थाली मागवली. थाली आली की तुम्हाला दाखवतो कशी आहे, एकदम बेस्ट. तुम्हाला बघूनच कळेल की काय टेस्ट आहे. त्याच्यासोबत भाकरी येतं मस्तपैकी, भात, मज्जाने लागली. मी चिकन वडे मागवलेत, तिने थाली मागवली आहे. भूक लागली आहे. आम्ही ह्याच्यासाठी देतो की बिना ब्रेकफास्ट केले की इथे येऊन जास्त भूक लागायला पाहिजे. पेंगला आहे, पुढे बसून पण कसा पेंगू शकतो काय समजत नाही. काही त्यांनी मागवली आहे वडे मटण. बघा, तुम्हाला कलरनीच माहिती पडत असेल केवढा भारी टेस्ट असते त्याची. वडे मटण, वडे चिकन. तुमच्याकडे वडे चिकन. जरा असा वडा खाऊन आम्हाला रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू तर गरज नाहीच होती, असतंच ॲक्च्युली, एकदम भारी असतं. अजून काय पाहिजे आयुष्यात? काय ठीक आहे. तुम्ही हॅपीनेस लेवल बघू शकता, एवढा वेळेचं वेट केलेलं. फर्स्ट बाईट मारून पटकन एक रिव्ह्यू दे चांगला पैकी. हां, विथ कांदा. रिव्ह्यूची गरज नाही. रिव्ह्यूची गरज तर नाहीच आहे. गाईज मेन्यू बघून घ्या तुम्ही यांचा, दीपक हॉटेल. खूप काय शाकाहारी, मटन, चिकन, वडे, आणि ही आली माझी थाली. बघा, भारी. राईस ते लोक नंतर देणार. पापलेट, तर मी पण एन्जॉय करतो माझा पापलेट आणि तुम्हाला टेस्ट सांगतो. अशी पापलेट. कांदा, एकदम भारी. आता आम्ही जेवतो, नंतर भेटूया, थोडं मील एन्जॉय करू दे. जेवण झालं. हे बघा सोलकढी. फिश खाल्ल्यानंतर हे जरूर ये प्यायला. डायजेशन जास्त पोट भरलेलं. मी तरी 3 भाकऱ्या खाल्ल्या. 3 भाकऱ्या, 10 वडे. हे पण खूप आज दाबून जेवलेले आहेत. मस्त जेवला, एकदम अप्रतिम जेवण झालेलं आहे. इकडे आल्यावर जेवण जास्त होतं म्हणजे एकदम. काय आलो घरी आम्ही ॲक्च्युली 3 वाजताच आलेलो. ते थोडा आजी आजोबा त्यांना भेटायचपर्यंत मग जरा गोष्टी त्यांच्यासोबत केल्या. कपडे बिपडे म्हणजे बॅगेतून सामान विमान काढलं. मग हे आमचं छोटंसं घर मागचं. इथून असं गेट आहे, हे असं गेट आहे. ती शेती आहे तिथे आमची ती, आणि हे असं घर आहे.
आणि उद्या दाखवीन तुम्हाला की उद्या ॲक्च्युली मला माझ्या घरी जायचं आहे. तिकडे मी जाणार आहे. आमच्या घरी उद्या पालखी येणार आहे. पालखी आमच्या घरी उद्या आहे आणि परवा इकडे येणार आहे परत मी. हे माझ्या मम्मीचं म्हणजे गाव आहे, माहेर आहे, तिकडे आलेलं आहे. मग उद्या आमच्याकडची तुम्हाला पालखी दाखवतो आणि परवा इकडची. येस, मग हा ब्लॉग उक्षी वॉटरफॉल दाखवतो उद्या. नाही, उक्षी वॉटरफॉल आता या टायमाला नसेल कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत. तरी पाणी असेल की नाही, असं दाखवून मजा नाही ना जरा पूर्ण. उक्षी वॉटरफॉल हे तुम्ही सर्च करू शकता. हे टुरिस्ट प्लेस ॲक्च्युली माझ्या गावातच वरती एक मोठा धबधबा आहे आणि खूप मोठा धबधबा आहे तो. पावसाळ्यामध्ये आम्ही येऊ तेव्हा तुम्हाला एक ब्लॉग बनवून दाखवतो त्याच्यामध्ये. ठीक है, फिलहाल आज के लिए इतना ही. समाचार खत्म हुए, समाचार संपले आजचे. गुड मॉर्निंग गाईज. रत्नागिरी हे आमचं गाव आहे. या गावामध्ये आम्ही आलेलो आहे पालखीसाठी. दुसरा दिवस ॲक्च्युली आज. काल तुम्ही बघितलं असेल, काल आम्ही ट्रॅव्हल करून पोचलेलो घरी. मग आज सकाळी उठलो आहे आणि आमच्यासमोर एक बेकरी आहे तिथे आम्ही बटर आणायला चाललो आता. यांच्याकडे काय काय भेटतं बघा. खारी, बटर, टोस्ट, नानकटाई, पाव. बटर दे, बटर बटर. ये क्या है? ये क्या है? पूरा हो गया? हे जिरा बटर पाव पाहिजे का? चांगले ब्रेड नको, ब्रेड घेऊया का? चांगला ब्रेड वाटतो. हे बघा, ब्रेड घेतला आम्ही, बटर घेतलं. आता चाललो परत घराकडे. चाय बनवू मस्तपैकी. ते चायपत्तीचं झाड आहे त्याच्याने. One eternity later. गाईज निघालो आता आम्ही. माझ्या मम्मीच्या इथून तिकडून निघालो. पालखी बिलकी सगळी बघितली, जेवण बिवण झालं आणि एक दोन जणांकडे पत्रिका पण द्यायची होती तर तीही दिली. आता फिलहाल आम्ही अल्टोमध्ये आहे. दुसरी गाडी आमची ती आहे ती पुढे चालवते. तिचं लग्न आहे, अपूर्व तीच चालवते. नवरी. आम्ही दोघे जरा ह्याच्यात बसलेलो आहे, मजा घेतोय. अल्टो भारी चालतोय पण अल्टो आहे. जीवन बोली जीवन. लॉर्ड अल्टो म्हणजे एवढा की एसी नाही गाडीमध्ये. हा, एसी नाही आहे, नॉन एसी जातोय. पण हवाच मजा आहे, एवढी मजा शुद्ध आहे. कोकणातली हवाच एवढी शुद्ध आहे, एसीची तुम्हाला गरजच लागणार नाही. निघाल आता आमच्या घरी जातो. जरा आम्हाला सामान इमान भरायचं आहे. मग संगमेश्वर मार्केटमध्ये जाणार आहे आम्ही आता. तिकडून सामान इमान भरू आणि जाऊ मग घरी. मग नंतर तुम्हाला आमच्या इकडची पालखी दाखवतो. हा, तिकडची आता तुम्हाला पालखी दाखवतो मी उद्या. ती उद्या आहे. हाच ब्लॉग कंटिन्यू करणार आहे उद्या पण. मी थोडंसंच दाखवतो आहे कारण की जास्त दाखवलं तर ब्लॉग थोडा मोठा होतो. ब्लॉग मोठा होता आणि आम्हाला एन्जॉय करायला भेटत नाही. हां,
next day. काय आमच्या घरी आता पालखी येते. कोणाला तरी मी शूट करायला सांगतो, जास्त व्हिडिओ करायला भेटत नाही. एक्स्ट्रीम घाई. ही बघा पायवाट सगळी बनवली आम्ही आता. बघा अशी पायवाट बनवायला लागते. ही बघा पालखी त्या घरापर्यंत आलेली आहे. दिसतंय काय माहिती नाही दिसत आता. ही बघा रांगोळी बनवणं चालू आहे. पायवाट बोलतात ना पावलं पावलं. ही बघा हिने साडी नेसलेली आज कशी दिसते. आमच्या घरची पालखी आता गेलेली आहे जशी तुम्ही बघितली. एवढं रस्ट होतं त्या टायमाला, एवढं फटाफट करायचं. सगळ्यांना वेगवेगळं काम असतं. म्हणजे मुलांनी पालखी आतमध्ये घ्यायची, एकाने फोडून घ्यायची, एकाने मागून घ्यायची, एकाने ते पालखीचे पाय धुवायचे. आणि जे गावकरी आलेले असतात पालखीसोबत त्यांना मग तुम्ही काहीतरी तुमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी देता ॲज अ ड्रिंक. म्हणजे आम्ही पेढे, गूळ आणि छास ठेवलेला. गरमीचे दिवस आहे म्हणून छास ठेवलेला. लोकांनी खूप आनंदीने पियाले ते. आता फोटोशूट जरा करूया. जरा मेकअप उतरायच्या पहिलाच फोटोशूट करून घेऊया, नाही तर मग नासाडा व्हायचा. चला चेंज करायची वेळ आहे. खूप जास्त गरमी होते आणि आमच्याकडे लाईट पण गेलाय. लाईट त्या सकाळपासून गेलाय, वैताग येतोय म्हणून. घरी देव येणार आणि आज नेमकं लाईट गेला. आज तर डे पण नाहीये लाईट जाण्याचा. तरी लाईट गेलेली होती. प्रचंड गरमी होती म्हणून जास्त व्हिडिओ काढत नाही. गरमी जरी झाली तरी निसर्गाने किती हवा. येस ते तर आहे. हवा कालच जरा एक पान हलत नव्हता काल, पण आज मस्त देवाच्या कृपेने बाहेर हवा सुटली आहे. लाईट जरी नसली घरात तरी. हे बघा हे साईड तुम्ही दाखवली नाही आपली साईड. ही साईड नाही दाखवली. आणि बघा इथे पायनॅपल पण लावलेले. हे बघा पायनॅपल किती भारी झालेत ना. एक आम्ही सकाळी काढला त्याच्यातला खाल्ला, एवढा गोड आहे हा. हे बघा इथे आलू वडी लावली आहेत आम्ही. ही आलू वडी आहेत. तिकडे मागे चाय पात आहे. Later that same evening. दम काढतो आता माझा. भाजो अजून कौशला परकाम पण जाणत नाही.
गुड मॉर्निंग गाईज. अशा प्रकारे आमच्या घरातून पालखी गेलेली जशी तुम्ही बघितली. काल आम्ही गोसावाडीत पण गेलेलो रात्री. आता आम्ही उठलो 9 वाजता. नाश्ता बिष्टा सगळा झाला. थोडासा आळस येतो. हे सगळे रेडी होऊन बाहेर चाललेत. हे बघा ही रोज एक नवीन नवीन कपडे काढते फाडते मध्ये. ही कधी बसून बसलेली आहे रेडी होऊन, पण निघायचा काय पत्ता नाही. कुठे चालले तुम्ही लोक? मुलमीला. आता निवळी फाटावर चाललेत तिकडे कुठेतरी लग्नाची पत्रिका वाटायला. आजीच्या माहेरी चाललेत. मग काय झालं आता. बाय. आज आमचा लास्ट दिवस आहे गावी. ते आमची दुर्गा मावशी आहे त्यांच्याकडे आम्हाला जायचं आज. त्यांच्याकडे पालखी येते. तुमच्याकडे एक सरप्राईज आहे. कोणतरी आलाय स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलेलं आहे. अरे भाई का बर्थडे भाई. अरे भाई का बर्थडे. अरे भाई आए बोलो ना तुमको भाई का डॉन. डॉन का हमारे आगमन. अरे कौन सा गाड़ी लेके आए जरा गाड़ी बीड़ी दिखाओ. किधर गया? हमने लाया है वॉल्वो प्रो मैक्स. ओ माय गॉड वॉल्वो प्रो मॅक्स आणली आहे. अरे मी ह्याची कधीपासून वाट बघत होतो. आता आंघोळ करून आणतो. एंट्री झाली बाई इथेच. का मुळीचं नव्हतं रे. शूट का नाही केलं मग? तुझ्यासाठी आले वरात एका रे. वनात म्हणण्यापेक्षा आता उन्हात म्हणतो. पण महिने तुला गाडी उधर से निकाल नाही पाया तू. नाही ना. कुठून काढली नाही. कुठून काढली फिरून मग गाडी? हे त्या शेतातून. शेतातून काय टाक. मजा नाही लागत. ह्याच्याकडून लागली त्यांच्याकडून पण लागली. ते दोघांकडून लागली म्हणून ते हा. म्हणतात इकडून नका, इकडून. दोन्ही लागली. इनोवा लागली विचार. हे हिच्याकडूनच लागलेली. काय 2 पप्पांकडनं 2दा पप्पांकडनं झालं. आता झाली आहे गँग जराशी कम्प्लीट. Complete. अजून 2 जण होते पण ते तिकडे ते मुंबईला तिकडून गेले. ते मुंबईला गेले. हा. ते वेगळं एक काम होतं त्यांचं. हा पण गँग जरा कम्प्लीट झाली. अर्धा दिवस पण मजा आहे. आज आम्हाला दुर्गा मावशीकडे जायचं जसं मी तुम्हाला सांगितलं. हे चायनीज वेळ भेटते. चायनीज बेल भेटते तिथे. 2 काउंटर लागतात. एकच काउंटर लागते. एक मग त्याच्यासाठी यायला लागेल ते. मम्मी याच्यासाठी बोलली ते काय द्यायला लागतं आपू ते 5 पर्सन काहीतरी बोलली. 10 ते 15 मुलं तरी व्हावे. हा? म्हणजे कसं एक IPL टीमच उभी करायची. ती IPL टीम आम्ही लोक स्पॉन्सर करणार हा आहे. म्हणजे माझे 10 आणि ह्याचे 25 आणि 2 टीम आम्ही रेडी. आणि हिचे 35 हा आणि तो 45. म्हणजे पूर्ण एक जिल्हाच आम्ही बनवणार आहे. हा म्हणजे एक गाव आमचंच झालं पाहिजे रेडी पूर्ण. कारण की हे गावात आता लोक कमी होत चालले तर आम्ही आता पॉप्युलेशन वाढवणार. तेच तिकडे पैदा करणं इथे पाठवून द्यायचे. तिकडे पैदा करायचे पाठवून द्यायचे पैसे. हे बघा पालखी आता इथे इकडे येऊन मग ती हे बघा असं हे शेत आहे. तिकडे मग येतात. बघा इथून पालखी वर जाते. ते वरचे जे गावकरी आहेत ती पालखी घ्यायला इकडे येतात, इकडे खाली येतात. त्यांची पण खूप मोठी सगळे गावकर वगैरे टीम असते. इथे थोड्या वेळ पालखी नाचवतात. मग इथे ठेवली जाते. केलेलं आहे ते. पालखी आली आता इथे या महिन्याला नाचवली जाईल. इकडे बघा ते सर्कल बनवून ठेवलेलं आहे. ही ऍक्च्युली शेवटची पालखी नाचवली जाते. त्याच्यानंतर मग ते वरच्या गावात जाते पालखी. मावलपणा कर आणि आनंदात चल गे